छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता जिजाऊंचा, छत्रपती संभाजी महाराज की। ओतूरच्या पुण्यनगरीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि तमाम मायबाप जनतेला माझा नमस्कार। खरं तर एका शेतकऱ्याच्या मुलीला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमचे मी शतशः आभार या ठिकाणी मानते। गेल्या 3 महिन्यांचा प्रवास संपूर्ण तालुका पाहत आलाय। 3 महिन्यांपासून माझा प्रचार चालू आहे। खरं तर जिल्हा परिषद लढवण्याची माझी तळमळ तुम्ही सर्वांनी पाहिली आहे आणि जिल्हा परिषद का लढवायची, एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला, एका उत्साही कार्यकर्तीला मनापासून इच्छा आहे ह्या जिल्हा परिषद गटातील माझ्या जनसामान्यांची सेवा करण्याची आत्मिक इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्याची संधी आपल्या तालुक्याचे दमदार आमदार शरददादा सोनवणे यांनी मला दिली आहे। खरं तर त्यांचे मी मनापासून आभार मानते। खरं तर जुन्या पक्षातून माझी प्रचंड इच्छा होती की मला ती उमेदवारी मिळावी। शेवटच्या क्षणापर्यंत मला उमेदवारी तुलाच मिळणार आहे। अनेक निरोप सारखे यायचे, तू तुझा प्रचार चालू ठेव, प्रचार थांबवू नको, उमेदवारी तुलाच मिळणार आहे। बाहेरनं अनेक लोक सांगायचे, अक्षदा बघा विश्वास ठेवू नको, पण मला किती नाही म्हणलं तर आपण नेत्यावर विश्वास ठेवतो। नाही बाबा, नेता सांगतोय ना आपल्याला की तुला उमेदवारी मिळणार आहे, म्हणून मी सगळे झुंगारून टाकायची आणि सर्वांना सांगायची नाही उमेदवारी मलाच मिळणार आहे, दादांनी मला शब्द दिलाय। पण ती शेवटची रात्र होती, मला बोलून घेतलं, आशेनेच बोललं होतं की तुला उमेदवारी मिळणार आहे। खरं तर येणारा खर्च पण तुला मिळेल, सगळं काही पक्ष देईल, फक्त एकदा ये। तिथे गेल्यानंतर मला समजलं, थोडी चर्चा केली की आता काही कारणास्तव तुला उमेदवारी देण्यात येणार नाही, तुला मात्र जिल्हा परिषद सदस्य जो आपला उमेदवार असेल आणि पंचायत समितीचा जो उमेदवार असेल त्या दोघांचा प्रचार करावा लागेल। त्यावेळेस माझी मनातील भावना काय असेल हो, पायाला भिंगरी लावून 3 महिन्यांपासून प्रचार करतेय। एक दिवस आपण चालून बघा बरं कसं होतं। सतत आपल्याला लोकांच्या पाया पडायचंय, त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे, घरातून बाहेर पडलं की खर्च चालू होतो। बरं आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातील लोकांना खर्च परवडणार आहे का हो, जे आपण घरातून पेट्रोल टाकण्यापासून सुरुवात होते। आणि आपल्याला तिकीट नाकारलं जातं का, तर तुम्ही करोडो रुपये खर्च करू शकत नाही। बरोबर आहे, सामान्य घरातील लोक करोड रुपये कुठून आणणार? आपले काय 2 नंबरचे बिझनेस आहेत का? सर्वांना माहिती आपल्या सामान्य घरातील लोकांना किती इन्कम असतो। आपण कुटुंब चालवू शकतो, फक्त फार फार तर थोडी जनसेवा करू शकतो, पण 1.5 आणि 2 कोटी आणणार कुठून? पण त्याच रात्री 12:30-1 वाजता शरद दादांनी मला बोलून घेतलं आणि जी आज मला उमेदवारी मिळाली आहे ती खरं तर सविताताई धनंजय डुंबरे यांची होती। त्यांनी मोठ्या मनाने ती मला दिली, कारण त्यांना पण माझं दुःख समजलं, त्यांना माझे कष्ट समजले की अक्षदा तू खरंच 3 महिने तो प्रवास केला, आम्ही तो डोळ्यासमोर पाहिलाय आणि आम्हाला असं वाटतं की ही उमेदवारी तुला मिळाली पाहिजे, आमचं तिकीट तुला घे आणि तू लढ। पण मी धनंजय दादांना बोलले, त्या ठिकाणी भानुमामा असतील, म्हणलं मी घेईल, पण तुम्हाला माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहावं लागेल। पण त्यानंतर ती जी माणसं खरंच उभी राहिलीत ना, त्यांना माझा सलाम आहे। फक्त ओतूरमधून ती 2च माणसं नाही, तर हळूहळू करून त्यांनाही समजलं ही पोरगी भ्रष्टाचारी नाहीये, मनाने साफ आहे, हिच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे। एक एक करता आज अख्खं ओतूर माझ्या मागे उभं राहिले। कुणी पक्ष पाहिला नाही, पक्ष सोडून आज निवडणूक लढवली जाते। फक्त शिवसेनेचे कार्य नाही, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा मला सपोर्टसाठी आज उभे आहेत तिथे। आणि मला दादांना तुम्हाला पण सांगायचंय, येणारा काळ
मी सुद्धा कोणता पक्ष पाहून काम करणार नाही. हा ओतूर धालेवाडी गटामध्ये 16 गाव आहेत. 16 गावांच्या समस्या सगळ्या मला माहीत झाल्यात. कुठे काय, कुठे रस्ते, कुठे सांडपाणी, कुठे कचरा व्यवस्थापन, कुठे आमच्या बचत गटाच्या महिला भगिनी असतील, कुठे युवक वर्ग असेल, कुठे शेतकरी वर्ग असेल, कुठे व्यापारी वर्ग असेल, त्या सर्वांनी मला त्यांच्या समस्या सांगितल्यात. आणि या सर्वांचे हात बळकट करण्यासाठी दादा तुम्ही आणि एकनाथजी शिंदे साहेबांची मला प्रचंड मदत आहे की तुम्ही देखील माझा हात बळकट करणार आहेत. खरं तर ओतूर धालेवाडी गटात सर्वांनी जाहीर केलंय की अक्षता ही विजयी उमेदवार आहे. कालपासून शुभेच्छा यायला सुरुवात झाल्यात. पंचायत समितीचे उमेदवार देखील दादा आहेत, पण मला तिन्ही उमेदवार विजयीच होणार आहेत. तीनही नाही दादा, तालुक्यातील तुम्ही बोलत ना 8-0 करायचंय, 8-0 होणार आहे जिल्हा परिषदेचा. कारण वारं फिरलंय, सगळ्यांना माहिती आहे. खींच के तान, खींच के तान, खींच के तान. दादा तुम्ही जी संधी दिली ना मला, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. रात्रीचा दिवस करेल, फक्त या जनतेसाठी काम करेल हा विश्वास तुम्हाला देते. खरं तर या काही लोकांनी माझ्या आईला रडवलंय, माझ्या आईच्या डोळ्यातून पाणी आलंय. का तर आपल्याकडे पैसे नाही म्हणून आपल्याला उमेदवारी नाकारली आहे. पण दादा तुमचं मी ऋण आयुष्यभर विसरणार नाही. कारण माझ्या आईला आज तुमचा देखील अभिमान वाटतोय. कारण जिल्हा परिषद सारखी उमेदवारी मला तुम्ही खरंच दिली आणि मी ती न विसरता खरं तर मला भावनिक होतीये. काय बोलावं समजत नाहीये मला. कारण जिल्हा परिषद ही खरंच छोटी गोष्ट नाही, खूप मोठी आहे आणि दादानी सहज मला दिली आहे. बाकी येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोर येईल. बटन दाबून तुम्ही सर्व तालुक्यातील उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करते. आणि पाण्याविना जीवन नाही विचारत्या मातीला, पाण्याविना जीवन नाही विचारत्या मातीला, तेला विना समय नाही विचारत्या वातीला, तेला विना समय नाही विचारत्या वातीला. आणि शिवसेनेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राला, या महाराष्ट्राला. जय हिंद, जय महाराष्ट्र.